दिलासादायक बातमी आहे, कारण सध्या अनेक भागात पावसानं जरा विश्रांती घेतली आहे तरी सुद्धा जुलै अखेरपासून पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांनी ही शक्यता वर्तवलेली आहे। सध्या इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD तटस्थ अवस्थेत असला तरी 21 जुलै नंतर तो सक्रिय होण्याची चिन्ह आहे। त्यामुळे 22 ते 31 जुलै दरम्यान राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। रिजवान शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। रिजवान, सौरव, आपण पाहतो ज्या पद्धतीने अल निनोमुळे जो आहे तो अनेक ठिकाणी जो आहे तो पाऊस कमी झालेला आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे आपण पाहतोय ज्या पद्धतीने समुद्र भागामध्ये जो वारा आहे तो उच्च दाब जो कमी झालेला आहे। खरं तर आपण पाहतो 1100 दाब जो आहे तो वाढल्यामुळे कुठेतरी आता हेक्टोपास्कल जो आहे तो समुद्र दाबीत या ठिकाणी जास्त झाल्यामुळे पाऊस जो आहे तो सध्या तरी मुंबई आणि या संपूर्ण MMR रिजनमध्ये पडताना दिसून येतं। परंतु ज्या पद्धतीने पुढील म्हणजे आठवडा आपण पाहतो की जुलै अखेरपर्यंत 22 ते 31 जुलैपर्यंत जो आहे तो मोठा पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा मुंबईमध्ये सक्रिय होणार आहे। आणि खरं तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील मोठा प्रमाणात जो आहे तो पाऊस मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोसळणार आणि धुमाकूळ या पावसाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घालताना दिसून येणार। आणि खरं तर आपण पाहतो ज्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर जे आहे ते पावसाच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि आताही आपण पाहतोय की जरी पाऊस मुंबई आणि MMR रिजनमध्ये थांबलेला असला तरी सुद्धा पुन्हा एकदा 22 जुलै ते 31 जुलै दरम्यान जे आहे ते मोठा पाऊस जो आहे तो कोसळणार आहे। आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा संपूर्ण जो ज्या पद्धतीने आपण पाहतो की 1 जुलै ते 9 जुलै दरम्यान जशा पद्धतीने पाऊस पडला होता तसाच पाऊस जो आहे तो ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील पडणार आहे। त्यामुळे चांगली बाब म्हणजे की मुंबईकरांना पुन्हा एकदा जो पाऊस थांबला होता तो देखील मुसळधार देखील कोसळणार आहे। सौरभ, निश्चितच रिजवान, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही घेणारच आहोत। तुर्तास धन्यवाद।